समृद्ध जीवन या कंपनीचा मालक महेश मोतेवार उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरुम पोलिसांच्या रेकॉर्डला फरार आरोपी असल्याचं उघड झालेलं आहे। न्यायालयाच्या आदेशावरून मोतेवारवर फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता, मात्र त्याला पोलिसांनी फरार घोषित असल्याचं समोर आलंय। डेअरी प्रकल्पामध्ये भागीदारी देण्याचं आमिष दाखवून 35 लाख रुपयांना फसवल्याप्रकरणी 2012 मध्ये उमरगा कोर्टाच्या आदेशानं मोतेवार विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता। राज्यात खुलेआम फिरणारा महेश मोतेवार मात्र उस्मानाबादच्या पोलिसांना सापडत नाहीये, त्यामुळे मोठं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। आणि एकूणच या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी महेश पोद्दार यांच्याकडनं। महेश, आपण बघतोय की मोतेवार फरार असल्याचं समोर आलेलं आहे, काय सविस्तर माहिती आहे? 2013 मध्ये मोतीवार यांच्या विरोधात त्यांचे जे दूध डेअरी प्रकल्पामधील ते साथीदार होते, जे पार्टनर होते, त्यांनी त्याच्या विरोधात 35 लाख रुपयाची फसवणूक केल्याचा उमरगा न्यायालयात तक्रार केली होती। आणि न्यायालयातील तक्रारीच्या वरून न्यायालयाच्या आदेशाने मुरुम पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला होता। आणि चार्जशीट दाखल करतेवेळी 156(3) प्रमाणे तो आरोपी सापडत नाही, अशा प्रकारे तो फरार झालाय। TRPC 299 प्रमाणे तो फरार घोषित केला पोलिसांनी। 2013 हे प्रकरण आहे, तेव्हापासून आतापर्यंत 2 वर्ष झाली महेश मोतेवार पोलिसांचा सापडत नाहीयेत, असा अर्थ होतोय। आणि तो महाराष्ट्रात खुलेआम फिरताना त्यांना पोलीस का पकडत नाही, असा प्रश्न निर्माण झालाय। महेश मोतेवार हे फरार असल्याचं आता समोर येत आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।